पुढची बातमी पाहूयात। राज ठाकरेंनी रायगडमधल्या शेकापच्या सभेत डान्स बारवरून भाष्य केलं। त्यानंतर रात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनी पनवेलमध्ये डान्स बार फोडला। मनसेचे नेते योगेश चिले आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत बारवर हल्लाबोल केला। छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असताना रायगडमध्ये अनधिकृत डान्स बार एवढ्या मोठ्या संख्येने कसे काय, असा थेट सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला। त्यानंतर मनसैनिकांकडून ही तोडफोड करण्यात आली। दरम्यान याचा सविस्तर आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, जाणून घेऊयात। पनवेलमध्ये काल राज ठाकरे यांनी भाषण करत असताना पनवेल या ठिकाणी सुरू असलेल्या डान्स बारवरती टीका केली होती आणि यानंतर आहे ते मनसे आक्रमक झाली आणि काल रात्री डान्स बारची तोडफोड करण्यात आली। मी सध्या त्याच ठिकाणी आहे। तुम्ही पाहता की हा समोर जो डान्स बार दिसतोय हा नाईट रायडर्स डान्स बार आहे आणि काल रात्री मनसेच्या माध्यमातून या ठिकाणी तोडफोड करण्यात आली होती। काल राज ठाकरे शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्याला आले होते आणि त्या ठिकाणी भाषण करत असताना रायगड जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी होती आणि त्याच रायगडमध्ये पनवेलमध्ये आहे ते सर्वाधिक डान्स बार सुरू आहेत आणि या डान्स बारमध्ये या ठिकाणचा स्थानिक तरुण हा बर्बाद होतोय, अशा प्रकारची टीका केली होती आणि त्यानंतर मनसे ही आक्रमक झाली आणि काल रात्री याच डान्स बारवरती आहे तिने दगडफेक केली होती आणि हे डान्स बार बंद करावे अशा प्रकारची मागणी मनसेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। मनसेचं या पुढचं आंदोलन कसं असेल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, पनवेल, नवी मुंबई। दरम्यान मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। मला असं वाटतं जे अनधिकृत बार आहेत ते सरकारने तोडले पाहिजेत ना, आम्ही तोडायची काय गरज आहे? मग सरकार तिथे बसून करतंय काय, का सरकारच डान्स बार चालवतोय? हा महत्वाचा विषय आहे। मला असं वाटतं जे अनधिकृत डान्स बार आहेत ते बंद झाले पाहिजेत ना, याच्यासाठी कोणी आंदोलन करायची काय गरज आहे? आणि आता काय संरक्षण देणार आहात का डान्स बारला? तर शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात राज ठाकरेंनी रायगड जिल्ह्यातील बारबाबत काय विधान केलं होतं, बघूयात। म्हणजे इथून पिळला गेलात की डान्स बारच्या जागेला तिकडून पिळून घ्यायचं। अहो, रायगड जिल्हा आहे ना, आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे। कल्याणच्या सुभेदाराची खडा नारळाने ओटी भरून परत पाठवणी करणारा आमचा राजा, त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डान्स बार सुरू आहेत।